नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. कसे आहात? सगळ्यांना आजचा दिवस आनंदाचा आणि आरोग्यदायी जावोत ही स्वामींचरणी प्रार्थना. तर आज भरपूर दिवसापासून आपल्या दुकानाचा व्हिडिओ नाहीये आणि कुठल्याच ब्लाऊजचा पण व्हिडिओ नाहीये. तर म्हटलं चला आज आपल्या दुकानाचा व्हिडिओ टाकू. तर बघा, दुकानामध्ये ना आता लग्नाचं सीझन तर जवळजवळ संपलंय, जवळजवळ म्हणजे संपलंच आहे आणि भरपूर बाकीची पण बरीचशी गर्दी राहते दुकानामध्ये. तर ह्या ज्या मुली आल्या आहे ना, तर मी जे रेडीमेड टॉप माझ्याकडे ठेवले आहे ना, तर ते ड्रेस घेण्यासाठी आल्या होत्या. तर प्रत्येकीने म्हणजे काही शॉर्ट कुर्ती, कोणाला कट कुर्ती, कोणी गोलघेरमध्ये असे भरपूर प्रकारचे ड्रेस राहतात आणि मग त्यांना ते पाहिजे होते. मग त्यांनी प्रत्येकीने 2-2, 3-3 कुर्ती घेतली आणि त्या सर्व फिटिंग करायच्या होत्या. तर फिटिंग करायला पण ते कसं व्यवस्थित मापात फिटिंग केलं का मग ते टेन्शन नसतं. आणि मी दुकानामध्ये ना पडदा लावला आहे आणि ड्रेसचं एवढं काही नाही, पण ब्लाऊजचं कसं असतं, ब्लाऊज आहे ना ज्यावेळेस समोरच पडदा टाकून घालायला लावलं का कस्टमरला, मग काही कमी जास्त झालं तरी आपल्याला मग ते कळतं आणि कस्टमरचं पण घरी येऊन गेलं का परत येणं नाही होत. लग्नाच्या सीझनला तरी येणं जाणं होतं, पण ह्या स्लॅक सीझनला येणंच होत नाही. मग ते ब्लाऊज सैल वगैरे ते चांगलं नाही वाटत. मग इथं चेक करून घेतलं का मग आपल्याला पण बरं वाटतं आणि कस्टमरला टेन्शन नाही राहत. ही एक आयडिया खूप मस्त केली मी. आणि त्यानंतर आहे ना, आता स्लॅक सीझन जरी आहे ना तर खूप गर्दी दुकानामध्ये, कारण बऱ्याच दिवसांची ब्लाऊज आहे. आता असं वाटत होतं की आधी कस्टमरच घ्यायला नव्हतं पाहिजे, पण खूपच गर्दी झाली आहे दुकानामध्ये. आणि जे रेग्युलरची ब्लाऊज आहे ना तेच ब्लाऊज ॲडजस्ट नाही होते. लग्नाच्या सीझनमध्ये तरी पटापट ब्लाऊज शिवून व्हायचे आणि पटकन कस्टमर पण घ्यायला यायचं आणि आपल्याला पैसे पण पटकन मोकळे होतात. तर ह्या सीझनला कसं आहे, स्लॅक सीझनला आता एवढ्या दिवसापासूनचे ब्लाऊज नाही शिवले आणि आता अचानक एखादा कस्टमर केव्हाही येतं आणि ते ब्लाऊज तयार नसतं आणि आपल्याला कळत नाही कोणाचं शिवायचं कोणाच ठेवायचं. मग काही कस्टमरला नंबर दिलेले राहता, मग त्यांना आधीच सांगितलेलं राहतं येणार असेल तर आम्हाला फोन करा, तर मग तुमची ब्लाऊज तयार करून ठेवू, म्हणजे तुम्हाला डबल येण्याचं चक्कर नाही होणार. तर आपल्या नुसते गावातलेच नाही तर आजूबाजूच्या खेड्यांमधले बरेचसे गरीब लोक असे आजूबाजूची भरपूर लेडीज ताई असतात की त्या आपल्या दुकानामध्ये ब्लाऊज शिवायला येतात. आणि काही वेळेस कसं काही कामानिमित्त अचानक येणं होतं, मग ते ब्लाऊज तयार नसतं, मग खूप फजिती होते. आता इतका स्टॉक आहे ब्लाऊज शिवायला, पण ते दिवाळीपर्यंत तरी ॲडजस्ट करायला लागेल, कारण की खूपच गर्दी ब्लाऊजांची आणि एवढं ॲडजस्ट करणं दिवसभरात. तेव्हा तरी 9-10 ब्लाऊज व्हायचे सीझनला. आता स्लॅक सीझनला कंटाळा येतो आणि असं कसं कंटाळा येतो आणि थोडंसं स्लो काम होऊन जातं. 4-5च ब्लाऊज होता दिवसभरात आणि मग कसं असं वाटतं सीझनला पण धावपळ आणि स्लॅक सीझनला पण धावपळ. पण आता काही करून हे ब्लाऊज तरी काही काढावंच लागेल आणि इथून पुढं थोडं कस्टमर कमीच करायचं आहे. आणि बिना अस्तरवालं तर ब्लाऊज घेतच नाही मी, कारण त्याला खूप वेळ लागतो आणि मला ते बिना अस्तरवालं ब्लाऊज शिवायला नाही आवडत. आणि त्याला पायपिंग करणं, हातशिलाई करणं त्यासाठीच खूप वेळ जातो. आणि ती एक ताई आहे माझ्याकडे हुका लावणारी, त्या पण खूप छान हुका लावतात, हातशिलाई पण करतात, पण त्यांना पण हातशिलाई एवढी काही नवीन आहे, त्यांना काही एवढी खास जमत नाही. मग त्या करतात, हुका वगैरे लावतात. मग बरेचले ताई असे गावातून इथून आजूबाजूने म्हणतात की आमच्याकडे देत जा ब्लाऊज. पण कसं असतं, ब्लाऊज घेणं, ते माप घेणं, टिपणं, कसं करायचं काय करायचं त्यात भरपूर वेळ जातो आणि परत ते बाहेर देणं, कटिंग करून देणं त्यात खूप वेळ जातो. मग आता असं वाटतंय ते कस्टमरच नकोय जास्त घेण्यासाठी, जेवढं आहे ना थोडंफार तेच कस्टमर करायचं, म्हणजे ब्लाऊज पण टायमिंग होतं आणि ब्लाऊजला एवढा वेळ पण लागत नाही. यावर्षी खूपच लेट झाले माझे ब्लाऊज, कारण की दरवर्षी ना मेपर्यंत कमीत कमी म्हणजे जूनमध्येच 1-2 तारखा राहतात, काही जास्त नाही राहत. आणि यावर्षी ना म्हणजे आषाढ महिना लागला तरी पण लग्न चालूच आहे आणि त्यामुळे मग हे रेग्युलर ब्लाऊजला हातच लागत नाही. आणि डिझायनर वगैरे ब्लाऊज तर आता काही नाही, साधेच ब्लाऊज असतात अस्तरचे, पण मग तरी पण भरपूर असं कंटाळा आल्यासारखं होतं आता ब्लाऊज शिवायला पण. तर ह्या ज्या मुली आहे त्यांचे सर्व टॉप फिटिंग करून झाले आता. आणि कोणी असा साड्या पिको करायच्या असतात, आज साड्या पिकोवाली ती दिदी पण आलेली नव्हती आज. मग मला तिकडच्या मशीनवर इकडच्या मशीनवर असं करता करता खूप वेळ जातो. फॉलच्या पण अशा बऱ्याच काही साड्या आहेत त्या पण करायच्या होत्या. आज ती दिदी आलेली नाही, तर ती दिदी आता उद्या परवा येईल, 2 दिवसात येईल. मग ती आली की मग ते एक थोडंसं काम कमी होतं
आणि ह्या ज्या मुली विचारताय तर मावशी आम्हाला क्लास लावायचे, तर क्लास लावायचं काही नाही, पण त्यांना वेळ पण दिला पाहिजे तेवढा. त्यामुळे आम्ही कॉलेज सुटलं का आम्ही क्लासला येत जाऊ. आणि फी वगैरे किती आहे, तर आपल्या क्लासची फी आहे 3,500. तर नुसती 3,500 फी आहे, पण त्यामध्ये भरपूर बरेचसे ब्लाऊज आहे. 4 टक्स ब्लाऊज, कटोरी ब्लाऊज, कटोरी कॉलर ब्लाऊज, प्रिन्स कट कॉलर ब्लाऊज, फुलबाई, मेघाबाई असे बरेचसे प्रकार आहे. आणि तेवढंच नाही शिकवले जात. कसं तेवढं झाल्यानंतर मी जे काही नवीन काही शिवते ना, बोटने काही वेगळं काही ब्लाऊज असलं तर ते पण त्यांना सांगते मी. कारण कसं ते होऊनच जातं ते. असं नाही की जेवढं ठरवलेलं आहे तेवढ्यातच ब्लाऊज होतं आणि एकच महिनाभर कोर्स केला पाहिजे असं पण काही नाही. फक्त सांगताना सांगते मी की 1 महिन्याची फी तेवढी आहे. आणि पण घेताना आहे ना, महिना, 1.5 महिना, 2 महिने पण होऊन जातात. आणि ते पण बरं असतं. मुलींना जर चांगले ब्लाऊज आले परत येणं होत नाही क्लासला, एकदाच क्लासला येता. आणि मग कसं ब्लाऊज पण परफेक्ट जमले का मग आपल्यांना पण बरं वाटतं जरा. आणि आत्तापर्यंत जेवढ्या मुलींनी क्लास केले ना, एक पण मुलगी असं नाही की तिला ब्लाऊज येत नाही. सर्व मुली क्लासमध्ये ना जेवढ्या ब्लाऊज शिकल्या ना तेवढ्या मुली परफेक्ट झाल्या आहे. तर काही मुलींनी ना तर म्हणजे लग्न झालेलं आहे त्यांचं आणि दुकान पण टाकलंय आणि खूप छान ब्लाऊज शिवता. मग अशा सांगतात की ताई आम्हाला ब्लाऊज खूप छान बसता, मस्त येता. कस्टमरचा पण असा रिप्लाय येतो का खूप छान ब्लाऊज बसतं. मग त्यातच आपल्याला खूप मस्त आनंद वाटतो. तर आहे ना, आज आता सर्व मुली गेल्या आहे आणि मग मी आहे ना ब्लाऊज, प्रिन्स कटची ब्लाऊज कटिंग करते. तर एकावर एक म्हणजे एका मापाचे जर ब्लाऊज राहिले ना तर कटिंग करायला काही वेळ लागत नाही. मग मी अस्तर आहे ना 2-3 किती एका कस्टमरचे 3 राहू, 4 राहू, 5 राहू, एकावर एक अस्तर टाकले का अस्तर कापून घेते आणि ब्लाऊज पीसवर एक करून ब्लाऊज टाकते. म्हणजे कापायला पण सोपं जातं आणि आपलं काम पण पटकन होतं आणि वेळ लागत नाही. कारण कटिंग करून आणि ब्लाऊज शिवणं म्हटल्यावर यांना खूप वेळ जातो. पण मग आता काय, आता करायला तर लागणारच आहे आपल्यांना. आणि हे जे आहे ना प्रिन्स कटचं ब्लाऊज शिवायला एकदम सोपं आहे. कटोरी ब्लाऊजपेक्षा खूपच सोपं आहे आणि त्यापेक्षा 4 टक्सचं पण सोपं आहे. आजकाल जास्त ट्रेंड तेच चालू आहे, प्रिन्स कटचंच ब्लाऊज घालता आणि ते शिवायला वेळच लागत नाही, इतक्यात ब्लाऊज होतं शिवून. तर हे माझ्याकडे ना 28 छातीचं पॅटर्नचं ब्लाऊज हे प्रिन्स कटचं आहे. आणि 1-2 ताईंच्या कमेंट पण होत्या की क्रॉस बेल्टवालं पण ब्लाऊज टाका ताई. तर नक्की टाकेल ताई, पण खरंच मला वेळ भेटत नाही. आम्ही ना 1-2 पॅटर्न करून दाखवल आधी आणि त्यानंतर ब्लाऊज स्टिच करून पण दाखवल, पण नक्की करेल. आणि हे जे आहे ना हे बिना क्रॉस पट्टीवालं ब्लाऊज आहे. तर जास्त आहे ना म्हणजे दुकानामध्ये कस्टमर ह्याच बिना क्रॉस पट्टीवालंच ब्लाऊज चालतं जास्त. त्यामुळे ते ब्लाऊज काय असं अजून कस्टमरचे आहे थोडेफार ब्लाऊज, मग ते पण मी तुम्हाला ते कटिंग करून दाखवल. म्हणजे माझं पण कटिंग पण होईल आणि तुम्हाला पण बघून होईल आणि पॅटर्न पण काढून दाखवल. आता हे जे 3/4चे ब्लाऊज आहे प्रिन्स कटचे, तर हे बघा 3/4 पण स्लीव्स टाकायला आहे ना, काही ताग्यातून अस्तर काढते, काही कट पीस मधले काढते. तर त्यामध्ये छोटं माप जर राहिलं तर कट पीस मध्ये पण अस्तर ब्लाऊज बसून जातं 3/4चं. पण मग जर थोडंफार जर माप मोठं असेल तर मग मला ताग्यातलेच अस्तर काढायला लागतात. पण मग हे बसून गेलंय छोटं माप असतं ना, तर ब्लाऊजचं कसं खूप किचकट काम असतं. थोडं जरी पार्ट इकडे तिकडे झालं का लगेच ब्लाऊज चुकतं आणि ब्लाऊजचं असं असतं रिपेअर तर होतच नाही ब्लाऊज. आणि ड्रेसचं कसं असतं थोडंफार टिपा इकडं तिकडं झाल्या तर त्याची ॲडजस्टमेंट असते ब्लाऊजची. तसं ड्रेसची ॲडजस्टमेंट असते, तशी ब्लाऊजची नसते. ब्लाऊज कसं परफेक्टली असतं, कोणी इथं फुगा तिथं फुगा जरी आला तरी ते दुरुस्त होत नाही. आणि किती काही करा, फक्त शोल्डर उतरण्यावर जो प्रॉब्लेम असतो ना तर ते शोल्डरचा प्रॉब्लेम होतो क्लिअर. पण बाकी जर काही कुठं जर ब्लाऊजला जर आर्महोलमध्ये कुठं काही प्रॉब्लेम जर झाला तर तो काही रिपेअरिंग होत नाही. तर आता मी हे बघा हे ब्लाऊज आता एवढे पण कटिंग केले आणि बऱ्याच दिवसापासून आहे ना हा व्हिडिओ टाकले नव्हते मी. तर मी मग असं खूप वाटायचं का व्हिडिओ टाकू, पण मध्ये थोडेसे दुसरा प्रॉब्लेम असल्यामुळे मग आपल्या दुकानचे पण व्हिडिओ आले नाही. तर चालायचंच आहे. तर हे ब्लाऊज आता माझं कटिंग पण झालंय ना. आपण आता काही ताई म्हणता का शोल्डर उतरतं, तर शोल्डर उतरायला मेन कारण काय असतं, आपण ज्यावेळेस आपला बॅकचा भाग जो असतो ना तर तो आपला जो गळा टाकायचा आहे ना आपल्याला, आता ह्या ब्लाऊजचा गळा आहे 10चा, तर आपण जे 2.5 इंचाचं अंतर घेतो ना, तर हे माझं पॅटर्न आहे 28चं. तर 28च्या याला आहे ना मी गळा रुंदी टाकते 2.25 टाकते
आणि 2.25 टाकली की एकदम परफेक्ट येतं. आणि आपला गळा असा बॉक्स करून आखून घ्यायचा आणि त्यानंतर शोल्डरपासून खाली 3 इंच किंवा 3.5 इंच अंतरापासून खाली आपल्याला गळा मोठा करायचा आहे. इथून खाली आपण काय करतो, वरूनच गळ्याला असं आकार देत चालतो. तो वरून आकार दिला की मग शोल्डर उतरायला 100% तुमच्या ब्लाऊजला प्रॉब्लेम होणार. पण हा जो आहे ना, इथूनच खाली गळा किती तुम्हाला मोठा पाहिजे, किती कमी पाहिजे, किती रुंदी पाहिजे, तिथूनच गळा वाढवायचा आहे आपल्याला. तुम्ही अशा पद्धतीने जर ब्लाऊज कटिंग करून जर शिवून पाहिलं ना, आणि शोल्डर आणि मागचा आणि फ्रंटचा भाग जोडताना पण आहे ना, तुम्ही थोडी नॉर्मल अर्धा इंचाची तिरपी टीप टाका. तिरपी टीप टाकल्यामुळे आहे ना, तुमचं ब्लाऊज अजिबातच उतरणार नाही आणि एकदम परफेक्ट आणि फिटिंगमध्ये बसतं ब्लाऊज. तर तुम्ही ह्या ज्या छोट्या मोठ्या गोष्टी आहे ना, ह्या नक्की वापरून बघा. आणि प्रत्येक ताईंनी ना असे आता व्हिडिओ मोबाईलवर भरपूर प्रकारचे व्हिडिओ आहे, पॅटर्नचे व्हिडिओ आहे. प्रत्येकीने स्वतःचं ब्लाऊज स्वतः तरी शिवा. आणि म्हणजे कसं असतं, ज्यावेळेस आपण आपले घरातले 10 रुपये कमावतात, आपण 1 रुपया जरी कमावला तरी तो आनंद वेगळाच असतो. तर आज संध्याकाळच्या टायमाला बघा खूप छान वाटत होतं. संध्याकाळची वेळ म्हटली का असं प्रसन्न, आणि दुकानाच्या पुढे कसं आहे, दोन्ही पण मंदिर सोबत समोर दिसतात, त्यामुळे खूप छान प्रसन्न वाटतं. आणि मी आहे ना रोज संध्याकाळी ना धूपदाणी लावते. त्या धूपमध्ये ना कापूर आणि 2 लवंग जाळते. म्हणजे आपल्या दुकानामध्ये ना पॉझिटिव्हिटी येते आणि प्रसन्न वातावरण होतं. आणि हे बघा स्वामींची ही फ्रेम खूप छान आहे. ती लावल्यानंतर मस्त असं एकदम भारी त्या स्वामींच्या फ्रेमकडे जर बघितलं तर खूप मस्त वाटतं. तर दुकानाच्या समोर जे मंदिर आहे ना, मंदिराची संध्याकाळच्या वेळेस ती लाईटिंग वगैरे इतकी छान दिसते ना, तर बस कधी म्हणजे असं बघूनच असं संध्याकाळचं वातावरण असं एकदम प्रसन्न वाटतं ना, असं वाटतं संध्याकाळी किती काम करू आणि किती नाही. आणि दुपारच्या वेळेला जरा कंटाळाच येतो कामाचा. आणि संध्याकाळी ना मोबाईलमध्ये मस्त तारक मंत्र लावून देते, महालक्ष्मी स्तोत्र मंत्र, असं कुठल्याही घरात पण तेच लावते. आणि दुकानात आल्यावर पण काहीतरी चालूच असतं. तुम्ही बघा ह्या ज्या गोष्टी आहे ना, ह्या करून बघा, खूप मस्त वाटतं. या असं घरामध्ये संध्याकाळच्या वेळेस लक्ष्मी येण्याच्या वेळेला आपण जर केलं ना, तर महालक्ष्मी स्तोत्र मंत्र दिवाबत्ती आपल्या एकदम भारी फ्रेश वाटतं मस्त. तर हे जेवढे ब्लाऊज आहे ना, आता स्लॅक सीझनमुळे माझ्याकडून फक्त 4-5च ब्लाऊज शिवून होतात, तर 5च ब्लाऊज शिवून झाले माझेवाले आज. आणि त्यानंतर आहे ना, ही जी पिकोची मशीन आहे ना, ही पण भरपूर जुनी झाली आता ही पण मशीन. हिच्यावर पण पिकोचा थोडा प्रॉब्लेम येत होता. मग काल परवा ती नीट करायला नेली आहे, नीट करून आणली आहे मशीनचं कसं असतं, आपण एक हाती वापर राहिला की मग छान चालते. पण जर इकडे तिकडे जर कोणी जर बसलं, नवीन मुली जर बसल्या, तर मग मशीनला प्रॉब्लेम हा होतोच. तर असंच असतं माझ्या मशीनचं, कारण पिकोला काही मी स्वतः नसते, कोणीतरी नवीन क्लासच्या मुली, कोणी असतंच एखादी तरी मुलगी, मग ती पिको करती. आणि थोडाफार दोरा वगैरे अटकला का त्याची सेटिंग बिघडायला वेळच लागत नाही. तर असं असतं या मशीनचं. तर हे बघा, हे एवढे ब्लाऊज शिवले मी आज. प्रत्येक ब्लाऊजला आहे ना नॉड टाकायची असते, नॉड टाकणं, लटकन बनवणं खाली कपड्याचे. सिंपलचे ब्लाऊज, काही असे जास्त काही डिझायनर वगैरे नाही, साधेच ब्लाऊज अस्तरवाले. पण ते पण शिवायचं आता जरा स्लॅक सीझनमुळे जरा कंटाळा येतो. आणि त्यानंतर आहे ना, हे सर्व ब्लाऊज शिवून झाले. आणि तर हे बघा, हे 4-5 ब्लाऊज शिवून झाले आता माझे. आणि संध्याकाळच्या वेळेस खूप मस्त असं प्रसन्न वाटतं. आणि धूप लावली की अजूनच भारी वाटतं. आणि मंदिराच्या कळस आहे ना, जो समोरच दिसतो दुकानाच्या, त्या साईडला जो लाईट लावलेला आहे, तो मंदिराच्या कळसाचाच इतकं छान मस्त असं आजूबाजूला पूर्ण प्रकाश पडतो. आणि लांबून सुद्धा इतका मस्त वाटतो ना कळस. येणारे जाणारे जे आहे ना रोडनी, तर ते असे गाड्या थांबवून आणि ते कळस पाहता खूप सुंदर आणि असं बारीक डिझाईन काम केलेलं आहे, त्यामुळे खूप छान वाटतं. आणि या साईडला कसं आहे, या साईडला गणपती बाप्पांचं मंदिर आहे आणि त्या साईडला विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे. आणि त्या साईडला गणपती बाप्पांचं मंदिर आहे. तर त्यामुळे दुकानाच्या समोर दोन्ही पण मंदिर दिसतात. आणि खूप छान मस्त संध्याकाळच्या वेळेस असं फ्रेश वातावरण होतं. आत्ताच खूप जोराचा पाऊस आला होता, 2-3 दिवसापासून पाऊसच नव्हता, तर आजच आला आहे पाऊस. हे बघा कळस बघा खूप सुंदर दिसतो. आणि त्याचं जे काम केलेलं आहे ना, ज्याची बारीक बारीक डिझाईन केलेली आहे ना, खूप छान वाटते. येणारे जाणारे ना थांबून आणि त्या मोबाईलमध्ये असं फोटो वगैरे काढून घेतात आणि खूप मस्त वाटतं. तर चला, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला
आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. चला भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.